तरुण भारत नागपूर दिनांक 24 मे 2021. दिल्ली दिनांक. टाळेबंदीनंतर आर्थिक मंदी. लेखक रवींद्र दाणी. कश्ती चलाने वालों ने जब हार कर दी पतवार हमें, लहर लहर तूफान मिले और मौज मौज मझधार हमें, फिर भी दिखाया है हमने और फिर ये दिखा देंगे सबको, इन हालातों में आता है दरिया पार करना हमें. 2016 मध्ये स्वर्गीय अरुण जेटली यांनी आपल्या अर्थसंकल्पाच्या भाषणात हा शेर ऐकवला होता. कोरोना लाटेनंतर नेमकी हीच स्थिती आज देशात तयार झाली आहे. शेले या आंग्ल कवीनं म्हटलंय, इफ विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. हिवाळा आला आता वसंत येण्यास कितीसा उशीर. तसंच महामारीचं असतं. प्रथम मनुष्य हानीची लाट येते, ती ओसरली की आर्थिक हानीची लाट येऊ लागते. कोरोना महामारीचा फटका साऱ्या जगाला बसतो आहे. भारतही त्याला अपवाद कसा राहणार. पहिली लाट. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा तडाखा मागील वर्षी देशाला बसला. मनुष्यहानी झाली. मग देशाच्या अर्थव्यवस्थेला तडाखा बसला. यात विमान वाहतूक, पर्यटन, चित्रपट उद्योग, वृत्तपत्र उद्योग, वाहन विक्री, बांधकाम क्षेत्र आणि असंघटित उद्योग, चहावाला, पानवाला यांचा प्रामुख्यानं समावेश होता. ऑक्टोबर महिन्यापासून अर्थव्यवस्था सावरण्यास सुरुवात झाली होती. कोरोनाचं अरिष्ट टळलं असं वातावरण तयार होऊ लागलं होतं. नवे अंकुर. फेब्रुवारी महिन्यात सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेत नवे अंकुर दिसत असल्याचं म्हटलं होतं, जे बरोबर होतं. विमान वाहतूक सुरू झाली होती. वाहन विक्रीही सुरू झाली. पर्यटन क्षेत्रात थोडीफार हालचाल दिसून येत होती. लहान लहान उद्योजक आपला डोलारा सावरण्याचा प्रयत्न करीत होते. वृत्तपत्र व्यवसायही सावरण्याचा प्रयत्न करत होता. बाजारपेठा पुन्हा एकदा गजबजू लागल्या होत्या. दिवाळीच्या काळात तर दिल्लीच्या काही बाजारांमध्ये पाय ठेवण्या एवढीही जागा नव्हती. दुसरी लाट. आणि मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. ज्या राज्यात ती मार्च एप्रिल महिन्यात उसळली ती आता निवळली आहे. मात्र कर्नाटक, बंगाल, तमिळनाडू या राज्यात ती वाढते आहे. येत्या काही दिवसात ती उच्च बिंदूवर जाऊन खाली येऊ लागेल. या दुसऱ्या लाटेत जीवितहानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. दिल्ली सरकारनं घोषित केलेली मृतांची दैनिक संख्या आणि दिल्लीतील तिन्ही मनपांनी घोषित केलेली मृतांची संख्या यामध्ये तफावत आहे. ज्या दिवशी दिल्ली सरकारनं मृतांचा आकडा 468 सांगितला, त्या एका दिवसात 722 अंत्यसंस्कार झाल्याची नोंद तिन्ही मनपांनी केली होती. यात शेवटी स्थानिक मनपा आणि नगरपालिका यांचे आकडे अधिकृत मानले जातात. दुसरी लाट ओसरल्यावर काही महिन्यांनी मृतांचा अधिकृत आकडा समोर येईल आणि तो मोठा असेल. मंदीची लाट. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना मंदीची दुसरी लाट येताना दिसते आहे. मंदीची ही दुसरी लाटही मोठी असेल असं मानलं जातं. अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेला नवे अंकुर फुटत असल्याचं भाष्य केलं होतं. ते अंकुर दुसऱ्या लाटेमुळे करपले आहेत. राज्यातील बाजारपेठा मागील काही आठवड्यांपासून बंद आहेत. पर्यटन व्यवसाय पुन्हा एकदा ठप्प झालाय. मॉल्स, चित्रपटगृह पुन्हा बंद झाली आहेत. अनेक ठिकाणी तर आठवडी बाजारही बंद झालेत. यामुळे गरीब लोकांचे फार हाल होत आहेत. देशातील विमान कंपन्यांनी वेतनात कपात केलेली आहे. ती स्वाभाविक आहे. पैसे नाही तर वेतन दिलं कसं जाणार. लहान मोठी हॉटेल्स ओस पडली आहेत. लहान हॉटेल्समध्ये फार कमी प्रवासी थांबतायत आणि हे सारं केव्हापर्यंत चालेल याची कोणालाही कल्पना नाही. म्हणजेच कोरोनाची दुसरी लाट तर किती दिवसात ओसरेल याचा अंदाज तर बांधता येत होता. काही तज्ज्ञांनी याचं नेमकं वेळापत्रकही सांगितलं होतं. ते बऱ्याच प्रमाणात खरं ठरतंय. दररोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येवरून त्याची कल्पना येत होती. पण आर्थिक मंदीची दुसरी लाट केव्हा ओसरेल याचा अंदाज मात्र आज बांधणं अशक्य आहे. सध्या तर मंदीची दुसरी लाट केवढी मोठी असेल याचा कयास लावला जातोय. ती ओसरेल केव्हा हे कोणालाही सांगता येत नाही. मात्र ती प्रदीर्घ काळ चालेल असं मानलं जातं. भीषण परिणाम. कोरोना लाटेत रुग्णांची संख्या मोजली जाते आणि आर्थिक मंदीच्या लाटेत बेरोजगारांची संख्या मोजली जाते असं म्हटलं जातं. ते काही खोटं नाही. जगातील काही देश कोरोना प्रकरणातून सावरू लागले आहेत. तिथे आर्थिक स्थिती सुधारू लागली आहे. भारतात ही स्थिती केव्हा येईल याची प्रतीक्षा केली जाते. मात्र यासाठी कोरोनावर नियंत्रण मिळवावं लागेल. त्यानंतर आर्थिक उपाययोजना सुरू करावी लागेल आणि नंतर या उपाययोजनेचा परिणाम होऊन आर्थिक मंदीचं सावट दूर होऊ लागेल.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक मंदीचं हे सावट दूर होईल अशी आशा साऱ्याच देशाला आहे. या दिशेनं सरकार लवकरच काही मोठे निर्णय घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. स्वर्गीय अरुण जेटली यांच्या निधनानंतर लिहिलेल्या लेखात सीतारामन यांनी जेटलींचा उल्लेख माझे राजकीय गुरु असा केला होता. देशाची अर्थव्यवस्था एका मोठ्या संकटातून जात असताना जेटली यांनी ऐकवलेला हा शेर सीतारामन यांच्यासाठी गुरुमंत्र ठरावा. एपी ही 2 इंग्रजी आद्याक्षरं वृत्तपत्र जगतात फार महत्त्वाची आणि विश्वसनीय मानली जातात. एपी म्हणजे असोसिएटेड प्रेस, जगातील घटनांचं वृत्तसंकलन करणारी संस्था. 2 दिवसांपूर्वी म्हणजे 22 मे रोजी एपीनं 175 वर्ष पूर्ण केलीत. योगायोग म्हणजे याच्या 3 दिवस अगोदर एपीचं गाझापट्टीतील कार्यालय असलेली इमारत इस्रायलनं बॉम्ब टाकून उद्ध्वस्त केली. यावर एपीच्या अधिकाऱ्यानं भाष्य केलं, गाझापट्टीत काय होतंय हे आता जगाला कळणार नाही. भागीदारी संस्था. कॉर्पोरेट संस्कृतीचं माहेरघर असलेल्या अमेरिकेत 1846 मध्ये एपीची स्थापना झाली. मात्र ही कॉर्पोरेट नव्हे तर कोऑपरेटिव्ह म्हणजे सहकारी तत्वावर चालणारी संस्था आहे आणि 175 वर्षांपासून ती व्यवस्थित सुरू आहे. अमेरिका आणि मेक्सिको यांच्यातील युद्धाच्या बातम्या देणं हे खर्चाचंच काम होतं. म्हणून न्यूयॉर्कमधील 5 वृत्तपत्रांनी एकत्र येऊन भागीदारी तत्वावर एपीची स्थापना केली. एपीतर्फे या युद्धाच्या घटनांचं संकलन केलं जाऊ लागलं आणि त्यासाठी येणारा खर्च 5 वृत्तपत्र आपसात वाटून घेऊ लागली. आज 200 पेक्षा अधिक वृत्तपत्र, प्रसारमाध्यमं एपीचे भागीदार आहेत. जगातील 99 देशांमध्ये 248 कार्यालयं, 3300 कर्मचारी असा एपीचा व्याप आहे. 1300 प्रमुख वृत्तपत्रांमध्ये एपीच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जातात. कोणताही तंटा नाही, वादविवाद नाही, सारं काही भागीदारी तत्वावर केलं जातं. सर्वोच्च मानबिंदू. एपीची विश्वसनीयता किती असावी? 1848 पासून एपीनं अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणुकीचं वृत्त देण्यास सुरुवात केली. 6 महिन्यांपूर्वी अमेरिकेत बायडेन ट्रम्प यांच्यात चुरशीची निवडणूक झाली. अनेक राज्यांमध्ये मतमोजणी सुरू होती. काही राज्यांमध्ये कधी बायडेन आघाडीवर तर कधी ट्रम्प अशी स्थिती होती. मग अमेरिकेतील प्रसारमाध्यमं कोणत्या सूत्रांवर विश्वास ठेवून वृत्त देत होती? स्थानिक निवडणूक यंत्रणा? नाही. एपीनं काय म्हटलंय, एपीचा अंदाज काय आहे याचा मागोवा घेत बातम्या दिल्या जात होत्या आणि शेवटी एपीचाच अंदाज खरा ठरला. बायडेन यांना विजयी घोषित करण्यात आलं. जगभरातील प्रसारमाध्यमांसाठी विश्वसनीयता म्हणजे काळ्या शाईत जाडजूड अक्षरात लिहिलेली एपी ही 2 इंग्रजी आद्याक्षरं आणि त्याखाली एक जाड लाल रेष हे बोधचिन्ह. दिल्ली दिनांक या सदरातील रवींद्र दाणी यांचा हा लेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असे अभ्यासपूर्ण लेख ऐकण्यासाठी तरुण भारतच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. लाईक आणि शेअरही नक्की करा. दैनिक तरुण भारतचे अभ्यासपूर्ण लेख आपण तरुण भारतच्या फेसबुक पेजवरही ऐकू शकता. धन्यवाद.